मालेगाव दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 ते 8 वाजे दरम्यान मालेगाव शहरात आगामी काळात येणारे सण उत्सव, गणपती उत्सव तसेच ईद मिलाद सणाचे अनुषंगाने मालेगाव पोलीस कंट्रोल रूम आवारातील सुसंवाद हॉल येथे विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र श्री दत्तात्रय कराळे यांचे उपस्थितीत बैठक घेण्यात आली। श्री सूरज गुंजाळ, तहसीलदार मालेगाव श्री विशाल सोनवणे, तसेच शांतता कमिटी सदस्य, मध्यवर्ती गणेश उत्सव समिती मालेगाव शहर अध्यक्ष व पदाधिकारी, तसेच कॅम्प मध्यवर्ती समिती अध्यक्ष व पदाधिकारी, तसेच मालेगाव शहरातील सर्व तालीम व गणेश मंडळी यांचे अध्यक्ष, तसेच ईद मिलाद मिरवणूक समितीचे अध्यक्ष उपस्थित होते। सन्मान्य व्यासपीठ आणि आजच्या शांतता समिती बैठकीला उपस्थित असलेले मालेगाव शहरातील सर्व धर्म आणि समाजाचे पक्ष संघटनांचे सर्व पदाधिकारी, विशेष करून गणेश भक्त आणि ईद मिलादच्या मिरवणुकीमध्ये सगळे सहभाग असणारे सर्व कार्यकर्ते, सर्वांना नमस्कार, माझ्या वरिष्ठांना जय हिंद। प्रास्ताविकामध्ये मी एवढं सांगू इच्छितो की मागच्या वर्षीच्या श्री गणेशोत्सव आणि ईदच्या दरम्यान ज्या काही आपण उपाययोजना केल्या होत्या तशाच प्रकारच्या सर्व उपाययोजना यावर्षी आपण सगळ्यांनी केलेल्या आहेत। पोलीस स्टेशनच्या स्तरावरून बैठकांचं आयोजन झालेलं आहे आणि महापालिकेमध्ये जे विषय महापालिकेशी निगडीत आहेत आणि MPSL म्हणजे आपली वीज कंपनी यांच्याशी जे निगडीत विषय आहेत त्याच्या बैठका सुद्धा झालेल्या आहेत। या प्रास्ताविकातून मी माझ्या वरिष्ठांना आणि आपल्या नागरिकांना एवढं सांगेल की पोलीस दलाने आपल्या सगळ्यांच्या मदतीने मागच्या वर्षभरातले आणि मागच्या वर्षीचा गणपती आणि ईद मिलाद ज्या शांततेने पार पाडलेला आहे त्यासाठी आपल्या ह्या शांतता कमिटीचं फार मोठं योगदान त्याच्यामध्ये राहिलेलं आहे। या वर्षीच्या मध्यवर्ती समितीमध्ये मालेगाव शहर आणि कॅम्प विभाग याचे जे अध्यक्ष निवडलेले आहेत आणि त्या निवड प्रक्रियेनंतर गणेश मंडळांच्या ज्या काही छोट्या मोठ्या विषयांच्या बैठका आवश्यक होत्या त्या झाल्यामुळं आता कालपासून ते गणपती मूर्ती आपापल्या मंडळापर्यंत घेऊन जाणे आणि त्यासाठी पोलिसांनी त्या ठिकाणी आवश्यक मदत सहकार्य बंदोबस्त ठेवणे ते सगळं कामकाज आपल्याकडे सुरू झालेलं आहे। परंतु वर्षभरातला सगळ्यात मोठा सण श्री गणेशोत्सव हा सगळीकडे त्याला त्या गांभीर्याने पाहिलं जाते। आपल्या जरी तयारी खूप झालेल्या असल्या तरी आपल्या वरिष्ठांकडून आपल्याला काही सूचना त्या वेळोवेळी चेंज होत असतात, त्या आपल्याला मिळणं आवश्यक आहे। या शांतता समिती बैठकीच्या निमित्तानं मी आलेल्या वरिष्ठांना आपल्या सगळ्यांच्या आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांमधून आणि आगामी काळात देखील आपण सहकार्य लाभणार आहे त्या सगळ्यांच्या आधारावर एवढं सांगू इच्छितो की सर्व आगामी सण उत्सव हे शांततेनं, सुरक्षिततेनं, एकोप्यानं जे काही मालेगावमध्ये, नाशिक जिल्ह्यात, महाराष्ट्रात आणि देशात चालू आहे त्या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर ठिकाणचे विसर्जन, ठिकाणच्या कुंडांची पाहणी असेल, या सगळ्या गोष्टी ज्यामध्ये असं दिसून आलेलं आहे की थोडंफार काम बाकी आहे, परंतु ते पुढच्या 3-4 दिवसामध्ये आयुक्त सरांनी आपल्याला आश्वासन दिलं आहे की ते पूर्ण कामकाज होऊन जाईल। आपल्या सुद्धा मंडळांना काही सूचना पोलीस स्टेशनच्या स्तरावरून वेळोवेळी देण्यात आलेल्या आहेत, पण त्यामध्ये मुख्य 2-3 सूचना आहेत ते सांगून मी थांबतो। एक आहे की CCTV लावणे, दुसरा आहे स्वयंसेवक नेमणे आणि मागच्या वर्षी कुसुंबा रोडच्या गणपतीच्या संबंधानं आणि इतर प्रत्येक गणेश मंडळांच्या ठिकाणी आपण स्वयंसेवकांना टी-शर्ट देऊन आयडेंटिफाय केलं होतं। अशा पद्धतीने या वर्षी सुद्धा नियोजन ठेवायचं आहे। या काही महत्त्वाच्या सूचना मला वाटल्या, इतर सूचना सुद्धा आपल्या वरिष्ठांना आपल्याला मिळतील। ज्या लोकांचे आपण नाव मनोगत व्यक्त करण्याकरता निवडले आहेत त्यांना माझी विनंती आहे की जे विषय आधी महापालिकेच्या बैठकीमध्ये, MPSLच्या बैठकीमध्ये झालेले आहेत ते कृपया रिपिटेशन होतील अशा पद्धतीने घेऊ नका। समिती साठी उपस्थित नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री कराळे सर, ॲडिशनल कलेक्टर श्री देवदत्त केकान, आयुक्त श्री रवींद्र जाधव, माझे सहकारी ॲडिशनल SP अनिकेत भारती, ASP तेजवीर, ASP सूरज, केवलप्पा, तुमचं आधी नाव घेतो, सागर सूर्यवंशी, शुभम पवार, मोती वाटेदाली, अभी निकल गए हो, श्री रामा मिस्त्री, यूसुफ इलियास, विकी पाटिल, शफीक राणा है अभी।
ॲडव्होकेट श्री संजय दुसाने, MTSLचे श्री प्रेम सिंग, ईद आणि गणपती निमित्त ही शांतता समितीची मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे. जे काही आजचा डिस्कोर्स ऐकला किंवा ॲडिशनल SP मला नेहमी नियमित ब्रीफिंग देत असतात, एकवीर सूरज ब्रीफिंग देत असतात. इथलं वातावरण अत्यंत चांगलं आहे आणि हे वातावरण चांगलं ठेवण्यामध्ये इथल्या नागरिकांचा, शांतता कमिटी सदस्यांचा खूप मोठा सहभाग आहे. जे काही कॉर्पोरेशनशी संबंधित प्रश्न असतील किंवा MTSLशी संबंधित प्रश्न असतील, संबंधित अधिकारी या ठिकाणी आहेत आणि ते त्यासाठी काम करतायत. त्यामध्ये कुठेही काही अडचण येणार नाही. पोलीस प्रशासनाच्या दृष्टिकोनातून एक आहे की आम्ही पोलीस पोस्ट लावणे, योग्य ठिकाणी बंदोबस्त ठेवणे, तो तर आम्ही काम करतच आहोत. परंतु कम्युनिटी पोलिसिंग हा खूप मोठा एक पोलिसिंगचा आता भाग झालेला आहे आणि मालेगाव सारख्या शहरांनी तो पॅटर्न डेव्हलप केलेला आहे. ते जे पीस कमिटीचं मॉडेल आहे किंवा लोकांमध्ये जाऊन जे आमचे अधिकारी काम करतात हे जे मॉडेल आहे हे सगळीकडेच आता राबवलं जातं. ते कम्युनिटी पोलिसिंग खूप मॅटर करतं आणि मला वाटतं अशा ज्या मीटिंग्ज आहेत किंवा 1-to-1 कॉन्टॅक्ट जो आहे त्या कॉन्टॅक्टच्या माध्यमातून खूप गोष्टी ज्या काही यूज ऑफ फोर्स होऊ शकत नाहीत त्या एकमेकाच्या डायलॉगने आणि एकमेकाच्या संपर्काने होतात. हे जे उत्सव आहेत ते निश्चित मला वाटतं चांगल्या प्रकारे साजरे केले जातील आणि जिथे जिथे या कालावधीमध्ये तुम्हाला वाटतं की हा इन्सिडेंट आहे इथे लगेच लक्ष दिलं पाहिजे, ॲडिशनल SP तत्पर आहेत. ते कंटिन्युअस मी बघत असतो, फोन अटेंड करत असतात. रात्री 1 वाजता, 2 वाजता, 3 वाजता फोन अटेंड करत असतात आणि मालेगाव तिथं सवय त्यांना पण लागलेली आहे. ते रात्री 9-10 नंतर त्याचं ॲक्च्युली काम सुरू होतं खूप मोठ्या प्रमाणामध्ये. मी ईदमध्ये सुद्धा बघितलं होतं. ईदच्या पूर्ण महिन्यामध्ये ते कंटिन्युअस रात्रभर जागे असायचे, पूर्ण ही टीम जागी असायची. खूप चांगली टीम मालेगावला मिळालेली आहे. ॲडिशनल SP आणि दोन्ही ASP खूप चांगल्या प्रकारे काम करत आहेत. मी 6-7 महिने झाले या जिल्ह्यामध्ये SP म्हणून काम करतोय. जे काही 2-3 मोठे इन्सिडेंट झाले, या 2-3 इन्सिडेंट म्हणजे ज्या घटना हे होते, इव्हेंट्स होते. एक चैत्री पौर्णिमा होती, लोकसभा होतं आणि आता भरत जगताप साहेबांनी सांगितलं बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याचं इनॉग्रेशन होतं. मालेगावकरांची खूप वर्षांपासूनची इच्छा होती आणि खूप चांगला भव्य दिव्य कार्यक्रम झाला. जे सहकारी व्यासपीठावरील सर्व अधिकारी, पोलीस विभागाचे आणि इतर विभागाचे सर्व अधिकारी, मतदान नावं घेतले, वेळ कमी आहे आणि मालेगाव शहरातील सर्व बंधूंनो, सर्वसाधारणपणे आमच्यासारख्या बाहेरून येणाऱ्या अधिकाऱ्याला मालेगावबद्दल काहीतरी वेगळंच एक परसेप्शन असतं. पण आता इथं गेले 1.5 तास मी आपल्या सर्वांचं मनोगत ऐकतोय आणि आपल्या सर्वांनी जी भरभरून आश्वासन दिलं त्यामुळे मला खात्री आहे की ह्यावेळचा गणेश उत्सव आणि या वर्षाचा ईद-ए-मिलाद आणि त्यानंतर येणारी विधानसभा निवडणुका ही 100% शांततेत जाईल असा मला विश्वास वाटतो. आपण सर्वांनी सहकार्य करत आहात, कराल त्याची खात्री आहे. आम्ही आमच्या वतीने सुद्धा आम्ही पूर्ण तयारी केली आहे. सर्वसाधारणपणे गणेशोत्सवाला जेवढी तयारी केली जाते याच्यापेक्षा 1.5 तयारी आम्ही ह्यावेळी मुद्दाम केली आहे. कारण एका पाठोपाठ एक सर्व सण आहेत, पावसाळा पण खूप आहे, निवडणुका पण खूप आहेत. त्यामुळे आम्ही आमची पण तयारी पूर्ण केली आहे. आपलीही तयारी असू दे आणि आपण सर्वजण मिळून हे येणारे आगामी सण गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद हे आपण अतिशय शांततेने, आनंदात, उत्साहात, जोशमध्ये परंतु होश न घालवता चांगल्या रीतीने पार पाडूया अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. मित्रांनो, आम्ही अधिकारी येतो आणि जातो. मी काही दिवसापूर्वी ठाण्याला होतो, त्याच्या आधी जळगावला होतो, मग कल्याणला होतो, भिवंडीला होतो, अहमदनगरला होतो, नक्षल भागात होतो. आम्ही अधिकारी येत असतो, जात असतो. गाव आपलं आहे, सण आपले आहेत हे लक्षात असू द्या. तर आम्ही असू, आम्ही आज आहोत, उद्या नाही. दंगल झाली काय नाही झाली काय आम्ही आमचा टेलीवर करून करू, फार तर एखादं चौकशीचं झंझट मागे लावू शकतं. परंतु गावात आपल्याला राहायचं आहे हे आपल्या लक्षात असू दे. माझं गाव, माझा परिसर, माझा सण, माझे शेजारी, माझी मुलं बाळं, माझा संसार कसा शांततेत राहील याची आपण काळजी. या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये इतरत्र कुठेतरी काहीतरी घडतं, त्याचं आपल्या व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर येतं आणि विनाकारण आपण काहीतरी आपल्याकडे करतो. माझी आपल्या सर्व नागरिकांना,
सर्व शांतता समितीच्या सदस्यांना आणि त्यामार्फत सर्व समाजातील विशेषतः तरुणांना जे टेक्नॉलॉजीमध्ये व्हॉट्सअपमध्ये अभ्यासापेक्षा नको त्या गोष्टी जास्त बघतात त्यांना माझं आव्हान राहील, विनंती राहील, सूचना राहील की ह्या व्हॉट्सअप आणि ह्या सोशल मीडियापासून जेवढं खरं आहे, जेवढं सत्य आहे, जेवढं चांगलं आहे तेवढंच फॉरवर्ड करा. विनाकारण एखादी अफवा, एखादी घटना जी घडली का नाही याची खात्री पण आपल्याला नसते, आपण विनाकारण फॉरवर्ड करतो आणि वातावरण कलुषित होतं. ते आपण होऊ देऊ नका. इतर तर कुठे एखादी घटना घडली, दुर्घटना घडली, त्याचं मला माणूस म्हणून वाईट वाटणं साहजिकच आहे, भारतीय म्हणून वाईट वाटणं साहजिकच आहे, पण त्याचा परिणाम मी माझ्या दैनंदिन जीवनावर, माझ्या गावावर होणार नाही या